तर वेलकम तुमचं सगळ्यांचं आजच्या सेशनमध्ये. आजचं सेशन आहे स्पेशली आयोनायझर वरती. तर आयोनायझर हा विषय आपण डेपमध्ये आज डिस्कशन करणार आहोत. तर सेशन जर बघितलं गेलं तर लास्ट पर्यंत त्या सेशनला कनेक्ट राहता येईल या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी तर रेडी राहा, कारण सुंदर सुंदर टॉपिक होणार आहेत, सुंदर लेवलचे, जबरदस्त लेवलचे, आणि नक्कीच मला असं वाटतं की ते सगळे टॉपिक तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. ज्या लोकांना वाटतं 2026 मध्ये धिंगाणा करायचा, धमाका करायचा, मोठे मोठे पे आउट जनरेट करायचे, ज्या लोकांना वाटतं की यार हे वर्ष माझ्यासाठी एकदम सुंदर गेलं पाहिजे, त्यासाठी ज्या लोकांना वाटतं की हा महिना 2026 मधला जो मार्च महिना आहे, जो मार्च एंड हा फायनान्शियल इयर हा एंडिंग हा बऱ्याच बिझनेस लोकांना खूप महत्त्वाचा असतो, तो महिना मला पण चांगला गेला पाहिजे, याच्यासाठी यावरती आज आपण डेपमध्ये डिस्कशन करणार आहोत. तर चलो जाऊया, आपण चर्चेला सुरुवात करूया. आपण थोडंसं स्टार्टअप करूया आता कालपासून आलेल्या न्यूज पासनं. ते म्हणजे काय, काल रात्री 8:30-9 वाजल्यापासून प्रत्येकाच्या मोबाईलवरती मेसेज यायला लागलेत पेआउटचे, आणि पेआउट समजायला लागलं की एवढं आलं, तेवढं आलं, तेवढं आलं. मला वाटतं काल रात्री पण बरेच लोक व्यस्त होते फोनवरती की सर मला एवढं आलं, सर मला हे आलं, मला ते आलं, एवढं आलं. काही सकाळी पण ऐकतोय, म्हणजे आजचा दिवसभर तर फक्त कॉलिंग मध्ये लोकांचा उत्साह, एनर्जी ऐकण्यातच गेला. म्हणजे याच्यातच दिवस संपला आजचा जवळजवळ, बरोबर. तर आम्ही तर तोंडी ऐकलं, पण इथं बरेच असे लोक असतील की त्यांनी सुद्धा खूप चांगले पेआउट घेतले असतील. पण त्यात जर बघितलं तर त्या पेआउट मध्ये मित्रांनो वेगवेगळे वाटे असतात. एक आपण नेहमी म्हणतो, एक असतो खारीचा वाटा, बरोबर ना, आणि एक असतो सिंहाचा वाटा. तर ह्याच्या सगळ्या पेआउट मध्ये जर बघितलं तर मला वाटतं सगळ्यात सिंहाचा वाटा जर कशाचा असेल काही लोकांच्या पेआउट मध्ये, तर तो आहे सुंदर अशा प्रोडक्टचा, ज्या प्रोडक्टने आपण धिंगाणा घातलाय. तो प्रोडक्ट म्हणजे वॉटर आयोनायझर आपलं, बरोबर. आयोनिक इथचा आयोनायझर, त्याचा मला वाटतं सिंहाचा वाटा आहे. आणि असेच मित्रांनो सुंदर सुंदर पेआउट इथं आलेले आहेत. तर असे काही पेआउट्स कोणाचे चांगले आले, 4-5 मला रिव्ह्यू ऐकायचे आहेत, त्यांनी आपण मीटिंग स्टार्ट करूया की आयोनायझरमुळे सर माझं एवढं पेआउट आलं. कारण बघा, नेहमी मी कुठल्याही गोष्टीचं सांगतो, तो उद्योग जो व्यवसाय आहे तो मी का करावा आणि कसा करावा, व्हाय आणि हाऊ इम्पॉर्टंट असतं. तर आपण वायवरती स्टार्ट करूया, आणि वायवरती स्टार्ट करताना थोडंसं आपण रिव्ह्यू घेऊया की यार आयोनायझरमुळे कसे पेआउट आले. तर काही लीडर लोक पण आपल्या डाऊनलाईनचे रिव्ह्यू सांगू शकता. सर एक आयोनायझर दिलं एवढ्याचे का आला, सर 2 टाकले एवढा आला, सर 3 टाकले एवढा आला. तर तुम्ही तुम्ही त्याबद्दल बोलू शकता. तुम्ही स्वतः बोला, ते स्वतः अवेलेबल असतील ते पण बोलू शकतात, किंवा तुम्ही तुमच्या टीमचे रिव्ह्यू देऊ शकता. हा, येस सर, राजेंद्र पवार सर. येस सर, बघितलं तर आयोनायझरने खरंच जर बघितलं ना तर जबरदस्त पेआउट आलेत. म्हणजे कालपासूनच मेसेज आलेत. तर पहिलं म्हणजे सेल्फ जो आयोनायझर घेतला ना सर, अनबिलिव्हेबल आहे की 12,500 ते 13,000 चेक गेलाय फक्त स्वतःच्या आयोनायझरवर. त्याच्यानंतर जर बघितलं तर एका खाली एक आयोनायझर टाकल्यामुळे एलडीबीचा चेक सर बघितलं तर 30,000 चेक, 1 लाख एलडीबीचा चेक 30. म्हणजे जो आयोनायझर प्रो घेतला तेव्हा सेल्फ चेक निघाला 12,500 जो घेणाऱ्याचा, बरोबर. हो सर, आणि त्याच्या खाली एलडीबील टाकलाय त्याचे किती निघाला? 30,000. 30,000. हो, म्हणजे त्यांनी किती आयोनायझर विकले, एकच विकला का? एक स्वतःचा एक घेतला आणि खाली एक गेला होता. बापरे, दोन्ही प्रो होते का? दोन्ही प्रो फक्त. म्हणजे प्रो मध्ये 30,000 चेक आला. Yes, sir, yes. एक स्वतः घेतला, हॅलो नीट ऐका सगळ्यांनी, एक स्वतः घेतला आणि एक डाऊनलाईनला दिला, तर Yes. जवळजवळ 30,000 चेक निघाला. आणि मी असं ऐकलं राजेंद्र सर, की ज्यांनी स्वतः मॅक्स घेतला आणि त्यांनी खाली एक मॅक्स दिला, त्याचा चेक 49,000 आला. येस सर, येस 61,000 आलाय सर तिथे. 61 पण कसा आला? 61 काय आलं? खाली खाली प्रो गेले होते आणि सेल्फला मॅक्स मारले होते. सेल्फ मॅक्स घेतला आणि खाली प्रो दिले. किती हो. प्रो दिले? 2 प्रो. म्हणजे 61,000 चेक 3 मशीन मध्ये. येस सर, येस. बापरे. हॅलो, ओ दादा, हो ऐकताय सगळे? ओ मॅडम, सर ऐका. एक मशीन स्वतः घेतलं, एक मशीन दुसऱ्याला दिलं, तर 30,000 चेक आला प्रो वरती. मॅक्स एक स्वतः घेतलं, दुसऱ्याला एक मॅक्स दिलं, 49,000 चेक आला. स्वतः एक मॅक्स घेतलं, लोकांना 2 प्रो दिले, 61,000 चेक आला. मग हे मला असं वाटतं हे मशीन पाण्याचं मशीन आहे की पैशाचं मशीन आहे, मला कळायला मार्ग नाही आता. मला वाटतं पैशाचं असतं. एटीएम बरोबर ना? पैशासारखं. एटीएम म्हणावं लागेल याला, आपल्याला छोटंसं नाव द्यावं लागेल, एटीएम. येस येस, ग्रेट. अजून कोणाबद्दल सांगू शकता? टीम मधून आहे ना सर, 14 जर गेले तर माझा सेल्फ चेक निघालाय 2,64,000 रुपये. बापरे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे राजेंद्र सरांसाठी. 14 आयोनायझर, 2 लाख किती? 64,000. 64,000. हॅलो, 2,64,000. बघा मित्रांनो, आयोनायझरची ताकद. 14 आयोनायझर म्हणजे 14 जॉईनिंग, फक्त किती? 14 जॉईनिंग. मास्क के पीछे मत भागो, क्लास के पीछे भागो, और पैसा पैसा कमावत असतो, बरोबर. येस, Yes. ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन सर तुमचं. नेक्स्ट कोण आहे, कोणाबद्दल बोलू शकता? तर सोनाली जाधव मॅडम आहे, त्यांना बोलायचंय. बोला.
सागर सर, सोनाली मॅडम बोला. सर मागच्या महिन्यामध्ये तुम्ही जसं डेली जी मीटिंग घेतात त्याचा तर खूप चांगला बूस्ट मिळतोय. आयोनायझर साठी मी 2 मशीन घेतलेले आहेत. एक मॅक्स घेतलंय आणि एक रेग्युलर घेतलंय आणि एक टीम मधनं गेले. तर माझा चेक 1,01,000 आलेला आहे. टीम बापरे. 1,01,000 परत सांगा, रिपीट करा जरा. काही लोकांना गुंगी आली होती, डोळ्यावरती तार आली होती, ती तार तुटली नसेल, ती तुटण्यासाठी परत एकदा रिपीट करा. किती म्हटले? 1,01,000 चेक आलेला आहे माझा. 3 मशीन दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये माझा स्वतःचा एक मॅक्स मी घेतलेला आहे आणि बाकीचे 2 टीम मध्ये गेलेले आहेत. वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मित्रांनो बघा, मशीनची ताकद. स्ट्रक्चर प्रॉपर लावलं, डायरेक्ट सेल्फ प्रॉपर लावले, सिस्टम प्रॉपर लावली, सेल्फ चांगलं मशीन घेतलं आणि याच्यावरती झालं काय की जवळजवळ 1,01,000 रुपये, लाख रुपये इन्कम क्रॉस. म्हणजे ग्रेट, आपण कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. 3 Yes. मशीन मध्ये स्वतःच्या मशीनचे 50% पैसे सुटून गेले. हो. पण काय, आणि काही लोक विचार करत होते का नाही सर घेऊ का नको, घेऊ का नको, घेऊ का नको. त्यांना कळालं असेल की यार काय झालं धिंगाणा. बरोबर. बरोबर. ग्रेट ग्रेट. आणि अभिनंदन सर तुमच्या फॅमिलीचं दोघांचं पण, की तुम्ही खूप अमोल ताकदीने काम सर, करताय. हे 3 प्रोडक्ट विकण्यासाठी मला हार्डली असं वाटतंय क्वालिटी 3 आवर्स काम करावं लागलं असं. क्वालिटी 3 आवर्स. क्वालिटी 3 आवर्स. Yes, जसं yes, 3 yes. बॉल मध्ये 18 रन निघतात ना, फक्त हार्डली ते 2 सेकंदात बॅट काय करते, बॉलला हे करते. म्हणजे Right timing ला क्वांटिटी करते. काम नाही, क्वालिटी काम. हे लक्षात घ्या. 3 तासाचं काम आहे. मी याला आहे ना एफर्ट्स फक्त 3 आवर्सचे समजतो एवढ्या चेकसाठी. येस 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 येस. येस सर. क्वालिटी जर काम, आणि आज आपण ते आयडिया पण तुम्हाला देणार आहे की क्वालिटी काम कसं करावं, ते पण तुम्हाला आज शिकायला मिळणार. तर व्हेरी गुड सर. आणि तुम्ही दोघांनी पण खूप चांगल्या पद्धतीने इन्कम जनरेट केलं. अभिनंदन. आणि मला वाटतं तुम्हाला स्टार्ट करून किती महिने झाले सर? आणि सर तिसरा मला महिना आहे. 3रा महिना आहे. सारिका मॅडम आहेत सपोर्टला आणि अमोल सरांचं जे डेली मीटिंग होत आहेत सर, हॅट्स ऑफ. तुम्ही जे करत आहात ना त्यांनी दिवस एवढा चांगला जातो. आणि म्हणजे एक म्हणतो ना, एक लीडर आपल्या समोर जर चांगला असेल तर ती टीम ऑटोमॅटिक काम करतेच. जे 8 करोड दिसत आहेत मला त्या माझ्या मशीन मधनं, हेल्थ तर मिळणारच आहे, पण पैसे जे येणार आहेत ना त्या मशीन मधनं ते खूप म्हणजे आउटस्टँडिंग लॉन्च झालेलं आहे प्रोडक्ट. ग्रेट. त्यामुळे सगळ्यांनी हे घेतलंच पाहिजे. कारण आपल्या घरात मशीन असेल तर आपण बाहेरच्या लोकांना रेकमेंड करू शकतो तेवढाच कॉन्फिडन्सने. येस. बघा, सरांना मॅडमला 3 महिने झाले बिझनेस स्टार्ट करून. 3 महिन्यामध्ये 1,00,000च्या पेआउटला पोहोचणं मित्रांनो, स्टार परफॉर्मर म्हणतो आपण याला, स्टार परफॉर्मर. बरोबर. तर ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन तुमचं. आणि नक्कीच मला वाटतं या पेआउटला तुम्ही आता अजून पुढे घेऊन जाणार. बरोबर. लवकर तुम्हाला 5 लाखाच्या पेआउटला बघायचे. चलो, कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला 5 लाखासाठी. तर नेक्स्ट कोणाला बोलायचे? भरपूर हात वरती आलेत. तर इथं कोणी, गोसावी फॅमिली, हा बोलू शकता, पटकन बोला. नमस्कार सर. मी आहे ना काय केलं होतं, 2 आयोनायझर खाली टीम मध्ये दिल्या होत्या आणि तिसऱ्या ह्याला माझ्या स्वतःचा सेल्फ म्हणजे मिस्टरांच्या नावावर टाकला होता. टीम मध्ये एक 17,000चा पेमेंट निघाला एका व्यक्तीचा. दुसऱ्या ह्याच्यामध्ये 14,000 निघाला. प्रो घेतला होता आणि मिस्टरांचा आपला हा घेतला होता 11 प्लेटचा. माझा स्वतःचा 82,000 निघालाय सर आणि मिस्टरांचा 17,000, म्हणजे टोटल 1,00,000 पेमेंट निघालाय सर. बाप रे. ग्रेट ग्रेट ग्रेट. बघा, स्ट्रक्चर समजून घ्या. स्वतः एक मॅक्स घेतलं, खाली एक प्रो दिलं आणि एक मॅक्स दिलं. बरोबर. ज्यांनी प्रो घेतलं त्यांना 12-12,500 आले, त्यांना मॅक्स घेतलं त्यांनी 17,000 आले. आणि मॅडमला चेक आला जवळजवळ 82,000चा. फॅमिलीचा जर मिस्टरांचा ऍड केला तर जवळजवळ 1,00,000चा चेक मॅडमच्या पण घरात आला. 3 मशीन की कमाल. 3 मशीन की कमाल. 1,00,000 रुपये पे आउट घरात. बरोबर ना. आणि बघा 3, आणि जे आता मॅडमनी सांगितलं जाधव फॅमिलीने, तसंच मित्रांनो यांचं पण आहे. ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. ग्रेट. येस, नेक्स्ट बोलू शकता. पटकन पटकन बोला. कोण बोलता? पिंगळे सर बोला. अमोल सर रेडी राहा तुम्ही लगेच. तर टीम मध्ये खूप चांगले चेक निघाले आयोनायझर मुळे. आज म्हणजे एक जे डिस्ट्रीब्युटर आहेत खाली स्वतःचा आयोनायझर घेतला आणि टीम मध्ये खाली घेतला 35,000चा चेक निघाला सर. 2 आयोनायझर होती, एक स्वतःचा सेल्फ मारला आणि एक टीम मध्ये. स्वतः एक घेतला, टीम मध्ये एक दिला, 35,000चा पे आउट. वा. 35,000चा पे आउट निघाला सर. आणि माझ्या टीम मधनं टोटल आयोनायझर 10 गेले सर. आणि चेक निघाला 2,56,000, म्हणजे एकाच महिन्यामध्ये माझं मॅक्स आयोनायझर नील झालं, म्हणजे फ्री झालं. वा. 10 मशीन वरती स्वतःचं मशीन फ्री. बरोबर ना. मशीन फ्री झालं सर. ग्रेट ग्रेट ग्रेट. चलो, अभिनंदन. 10 मशीन वरती 2,56,000चा पे आउट आला. येस, अमोल निगुडगे सर बोला. येस सर. जवळपास टीम मधून 14 आयोनायझर गेले सर. आणि ह्या महिन्याचा जो पे आउट आलाय सर, हाऊस बोनस पण झाला आणि टोटल 3,12,140 रुपये पे आउट आला सर.
वा 14 मशीन 3 लाखाचं पेआउट, 14 मशीन 3 लाखाचं पेआउट, हाऊस बोनस, चंगळच चंगळ, बरोबर, चंगळच चंगळ, म्हणजे मजाच हायेस्ट मजा. पेमेंट आहे का अमोल हा तुझा? हो सर, हायेस्ट पेमेंट आहे सर. आणि सर 18 तारखेपर्यंत पूर्ण ब्लँक होतो मी सर. एका लेगला माझ्या 10,000 पीव्ही झाल्या होत्या, दुसऱ्या लेगला झाल्या होत्या 22,000 पीव्ही, तिसऱ्या लेगला झाल्या होत्या 13,000 पीव्ही. म्हणजे अमोल मला एक सांगायचंय की ऑलरेडी हे 10, 12, 14 आयोजन जर गेलेत ना, याच्यासाठी तुमचं क्वालिटी 20-25 तास काम झालं असन आणि नेटवर्किंग करतोय तुम्हाला वाटते 7-8 वर्षापासून, जिंदगीतला सगळ्यात हायेस्ट पे आउट असन. तर येस सर. हो. आणि याच्यात हो, सर. 90% कॉन्ट्रीब्युशन आहे आयोनायझरचं. समजून घ्या, आयोनायझर का दिला पाहिजे. आयोनायझर मुळे बघा तुमची परिस्थिती नाहीये आणि तुम्ही आयोनायझर बसवताय, तर तुम्ही आयोनायझरवर असं काम करणार की जे आम्हाला 10-10, 15-15 वर्ष लागले ना कमवायला, तुम्ही येणाऱ्या 1-1, 2-2 वर्षात कमवू शकतात. यस. सर आयोनायझर घेण्याचा डिसिजन माझा जो डीप डिस्कशन मध्ये घेतला होता सर, आणि त्यानंतर फक्त टेटस ठेवत गेलो, काही लोकांशी डिस्कस करत गेलो, आणि 26 आणि 27 आणि 28 3 दिवसामध्ये जवळपास 4 आयोनायझर गेले सर. तर तुम्ही आहे ना ज्युनियर केजी मध्ये होते तरी मागच्या महिन्यात एवढा कार्यक्रम झालाय. आता तुम्हाला थोडंसं सिनियर केजी मध्ये जायचंय मार्च मध्ये. मग विचार करा धमाका किती मोठा होणार आहे. येते का लक्षात? येस सर. आयोनायझरचा आय पण माहित नाही आपल्याला, अजून क्वेश्चन आन्सर माहित नाही, मशीन बद्दलचे टेक्निकल इन्फॉर्मेशन माहित नाही, सगळ्या प्रश्नाचे उत्तर पण नाही, तरी पण एवढा चेक होऊ राहिलाय. मला सांगा थोडे याच्यात थोडे ब्रह्मज्ञानी झाला 2-4 महिन्यात तर काय होईल सांगा मला. कोणाला सोडताल का तुम्ही? राडा होणार सर. हिस्ट्री होणार. सर 1-1 Thank you, वर्षात 50 लाख 1-1 करोड रुपये कमवणारे लोक तयार होणार सर आपल्याकडे, गॅरंटेड आयोनायझर. रेकॉर्ड होणार, रेकॉर्ड. इंडियन डायरेक्ट सेलिंग मध्ये हिस्ट्री होणार. कारण की आपण जे प्रोडक्ट आणलंय ना, कुठलीही 2 लाखच्या कंपनी आणू शकत नाही. कुठलीही जनरेशन प्लॅनची कंपनी ह्या प्राइस मध्ये प्रोडक्ट देऊ शकत नाही. म्हणजे ज्याला असं वाटतंय की खरंच यार 2-4 वर्षापासून 7-8-10 वर्षापासून पाऊसच नाही पडला पैशाचा, तर हा 2026 गोल्डन पिरियड वाटतोय. कोणाला वाटतोय? 2-3 एक्झाम्पल ऐकूनच कोणाला वाटतंय आहे येस सर. येस सर. येस सर. अमोल सर आजचं Yes, sir. सेशन ऐकून आहे ना, कमीत कमी 150-200 ऑर्डर हे डिस्ट्रीब्युटर लोक टाकणार स्वतःच्या. ते म्हणणार आईला म्हणजे पैसे तर इथं 2-4 मशीन मध्ये कव्हर होऊ राहिलेत. कारण की आता तिथं Yes, sir. जाधव फॅमिलीने सांगितलं, मला सांगा ना, अरे 1 लाखाचा चेक घ्यायला मला 2.5 वर्ष लागले होते, 2.5 लाख लॉस मध्ये होतो. इथं 1 लाखाच्या चेकला 5-5 वर्ष काशी करावं लागते. आणि इथं नवीन लोक 1 लाखाचा चेक म्हणतात 2-3 महिन्यात. कशामुळं? कारण की प्रोडक्टची गरज आहे. पण जर तुम्ही त्या गरजवान व्यक्तीला ते समजवलं आणि त्याच्या डोक्यात गेलं ना की 10 मधून तुम्हाला सांगतो 5-6 लोक तुमचे आयोनायझर घेणार येणाऱ्या 4-5 महिन्यात, हे लक्षात घ्या. येस सर. आणि मिसेसच्या आयडीवर 21,000 आले सर मॅक्स मारल्यानंतर. म्हणजे किती आलं इन्कम टोटल? टोटल माझा 3,12,000 आणि मिसेसच्या आयडीवर ते 21,000. काय झाल्या पाहिजे अमोलसाठी? वाव, व्हेरी नाईस. मी शॉक झालोय आता ऐकून. आम्ही तुम्ही अमोल सर, मला तर वाटतं होतं आपण हा विचारच केला नव्हता कधी पे आउटचा. तर अपेक्षा ठेवली होती सर 2.5 लाखाच्या मध्ये येईल चेक सर. मला सांगा जर तुम्ही एवढे विकून एवढा चेक येत असेल तर इमॅजिन करा जे लीडरनी 25, 50, 70, 80 विकलेत त्यांचं काय असेल, Yes, sir. किती धमाका असणार. येस अमोल सर. ग्रेट सर, नक्कीच. चलो कॉंग्रॅच्युलेशन अमोल निकुडके सर. श्रीकृष्ण सर बोला. हा सर, मी स्वतः मशीन घेतली फक्त, आणि माझा चेक 35,000 रुपये आलेला आहे एका मशीनवर. सेल्फ मशीन आणि खाली काहीतरी तुम्ही बिझनेस झाला असेल तुमचा, बरोबर ना? माझ्या मिसेसच्या आयडी वरती मशीन घेतली, तिला 12,000 आले आणि माझा 23,500 रुपये आले एका Wow. मशीनवर. 35,000 रुपये म्हणजे Wow. एलडीबी काढला असं ना. LDP. हा, हा, LDP. LDP केला. मला इथं काय मेन्शन करायचं माहितीये का, आपला बिझनेस आहे एलडीबी वर, लीडर डेव्हलपमेंट बोनस. आपला बिझनेस फक्त फी वर कॅल्क्युलेट होत नाही. लिहून घ्या एलडीबी. जेव्हा तुम्ही टीम मध्ये एलडीपी काढता त्यांचा चेक चांगला येतो आणि तुमचा पण चेक चांगला येतो. हे डोक्यात ठासून घ्या. नेटवर्किंग मध्ये एलडीबीच काढायचे मॅक्झिमम लोकांची. येस येस येस, कॉंग्रॅच्युलेशन सर. चलो बेस्ट. विजय शिंदे सर बोलू शकता. सर मी एक प्रो घेतलंय स्वतःच्या आयडी वरती, आणि बिझनेस लेग वरती होऊन साधारण मला ह्या फेब्रुवारी महिन्याचं 30,600 रुपये इन्कम आले सर, फक्त एका मशीनवरती. ओके. आणि किती बिझनेस टोटल पीव्ही किती झाले तुमचे? एक सेल्फ तुम्ही घेतलं, पीव्ही किती झाले? 1,42. म्हणजे 1,42,000 30-35,000 पे आउट. येस सर. वा, ग्रेट ग्रेट ग्रेट. म्हणजे पॉवर ऑफ आयोनायझर, बरोबर ना? येस सर, चलो, पॉवर ऑफ आयोनायझर. ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन. ग्रेट ग्रेट. रेणुका मॅडम बोला.
सर नमस्कार. सर मी पण मॅक्सच आयनायझर घेतलेलं आणि टीममध्ये नाही का सर 4 आयनायझर प्रमोट केलेले. तर माझं हायेस्ट पेआउट नाही का 95,201 रुपये आलेला आणि हा हायेस्ट पेआउट आहे सर. म्हणजे मी 2 टार्गेट अचीव्ह केले, थायलंड आणि सिंगापूर. तिथं माझं पेमेंट नव्हतं, पण आयोनायझरनी हे पेमेंट दिलेलं सर. आणि मिस्टरांच्या आयडी वरती पण म्हणजे परचेस केलेलं होतं, तर त्यांचं 18,366 रुपये त्यांचं पेमेंट आलेलं. बापरे, ग्रेट. म्हणजे मॅडमचं हायेस्ट लागलं जे मॅडम बघा, अमोल सर सनेज कधीपासून करतात मॅडम? मला वाटतं कमीत कमी 5-6 वर्षापासून करत असतात, बरोबर आहे? येस सर, येस सर, किती येस वर सर. झाले मॅडम करताय? मी लॉकडाऊन नंतर म्हणजे 2020 पासून करते सर. आणि कधीच एवढा हायस्ट चेक नाही गेला. आता काय झाला, सेल्फ आयोनायझर आणि 4 आयोनायझर म्हणजे 5 आयोनायझर म्हणजे 5 Yes, sir. आयोनायझर मध्ये जर विचार केला तर 1-1 लाखाचे पकडले तर 5 लाख पीव्ही किंवा असं समजा 4 लाख पीव्ही आले असते, 70-1 लाख मिळून. आणि एवढे Yes. 4 लाख पीव्ही काढायला हे प्रोडक्ट विकायचेत का आता? बिलकुल नाही. हे 4 आयोनायझर दाखवायला तुम्हाला व्हिडिओ, डेटा, डेमो, स्टेशन सगळं कळलं आणि 4-5 तासात एवढे सेल क्लोज झाला. जर 1 लाखाचे प्रोडक्ट कोणाला दिले, 2 लाखाचे दिले, तर ते 3 महिने विकत बसावं लागतं. राईट और रॉंग? येस सर. राईट राईट. इमॅजिन करा किती मोठा धमाका होऊ राहिलाय. कारण की मला वाटतं अमोल सर, भात पूर्ण शिजला का पाहायची गरज नाहीये. याच्यात किती पैसे आहेत ना, हे 2-4 लोकांचे रिव्ह्यू रोज ऐकायला भेटू राहिले. आता एवढ्यात आपण 2-3 नवीन लोकांचं 1 लाख आणि जुन्या लोकांचे पे आउट हायेस्ट रेकॉर्ड ब्रेक होऊ राहिलेत. पहिले टार्गेटमध्ये रेकॉर्ड ब्रेक व्हायचे, बरोबर ना? येस. ह्या महिन्यात आपण आणि- अमोल सर जो प्लॅन केलाय ना, बँकॉकचं रेकॉर्ड ब्रेक करायचं डिसेंबर महिन्याचं, गॅरंटेड त्याच्या पुढे आपण जाऊ शकतो असं मला वातावरण दिसू राहिलं आता. येस सर, येस सर. आणि सर मुलाचं पण आहे ना, शॉपचं पेमेंट त्याचं पण 25,000-1,000 आलेलं. म्हणजे फॅमिलीमध्ये 1.5 लाख रुपये सनेजमुळे आलेले सर. टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्या. व्हेरी नाईस, व्हेरी गुड, जबरदस्त. चला, मला तर असं वाटतं आजचा रिव्ह्यू सेशनच माणसाला जोश देऊन भरू शकतो. वा चला, बोला बोला बोला, पटकन बोलायला तर चालू. कृष्णा बोसरे सर, फक्त एक आयोनायझर प्रो आहे सेल्फ आयडीवर आणि 49,000 रुपये चेक निघालाय सर. वा, म्हणजे बाकी बिझनेस पण केला ना? बाकी बिझनेस पण सांगत चला, नाही तर लोकांना वाटायचं एका मशीनवर 49,000 काय. नाही, बाकीचा बिझनेस सर घेतलाय हा, फक्त सांगत आणि चला. एलडीबी काढले तर 49 निघालायचे. ग्रेट ग्रेट ग्रेट. चलो, येस, अमित सर बोला, अमित डांगे सर बोला. अशोक सर नमस्कार. एक तर मी मॅक्स बुक केला होता आणि मी सनेजमध्ये आलो ॲज अ प्रोडक्ट युजर. शुगरसाठी मी प्रोडक्ट बघत होतो. 2 गोष्टी आज मला शेअर करायला आनंद होते. माझी शुगर नॉर्मलला आली 3 महिन्यात, सगळ्यात पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, मी आयनोझर मॅक्स घेतलं माझ्या मुलीच्या नावावरती आणि मी एलडीबी केला होता. माझा चेक आला 49,000चा. आणि सर पहिलाच महिना आहे माझा, मी प्रोडक्ट सेलिंगमध्ये आलोय. थँक्यू सो बापरे. मच. खूप चांगली अपॉर्च्युनिटी फर्स्ट दिली. महिन्याचं ओपनिंग 49,000 झालं सर तुमचं. अरे होते नाही? बापरे, अमित सर, 1-1 वर्ष लागतं लोकाला. 2-2 वर्ष आणि- स्क्रीनवर काही असते, 2-3 वर्ष झाले काम करतात, मग 50,000 भेटले नाहीत. आणि सर सगळ्यात मोठी गोष्ट, माझी शुगर कंट्रोल झाली आणि माझी ती नॉर्मल आली आपल्या प्रोडक्टमुळेच. तर ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. खूप मोठी गोष्ट झाली आहे ती. आणि प्लस आयोनायझर खूप मोठी गोष्ट झाली सर. आणि शीतल डांगे, पूनम चौगुले आणि आपल्या मिनल कुलकर्णी अफलातून हेल्प करतात. अजून मोठं ग्रोथ आमचं चालू आहे, मोठ्या मीटिंग्स चालू आहेत. तर मजा येणार आहे. थँक्यू सो मच. वा, चलो, गवारे सर बोला. येस सर, नमस्कार. नाव नंदराज गबाले, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आहे. या इंडस्ट्रीमध्ये आलो फक्त हेल्थच्या प्रोडक्टसाठी. आणि जेव्हा आयोनायझर आलं तेव्हाच बघितलं की हे डिव्हाइस माझ्या कुटुंबासाठी गरजेचं आहे. 28 दिवसाचा महिना पार्ट टाइम मध्ये जर बघितलं, मी स्वतः बॅग्स घेतलं आणि लोकांना पण प्रमोट करायला सुरुवात केली. पार्ट टाइम मध्ये 2 दिवसानंतर ड्युटी असते, 1 दिवस सुट्टी असते. टोटल 7 मॅक्स गेले आणि टोटल चेक जर बघितलं तर 2,97,000 रुपये आला. मला असं वाटतं सर, या 7 आयोनायझर मध्ये पीव्ही किती गेले तुमचे? 6 लाख पीव्ही गेले का 5 लाख? 7 लाख पीव गेले. 7 लाख पीव्ही म्हणजे जवळपास तुमचा चेक नियर अबाउट 1.5 लाखाचा चेक. ओव्हरऑल सगळे कंडिशन तुम्ही फुलफिल केल्यात, तर 1.5 लाखाचा चेक फक्त 7 तासात. हे कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा. व्यवस्थित जर 1 तास व्यवस्थित प्रेझेंटेशन लोकांना समजवलं, 2 तास पकडा आणि तासावर पैसे कॅल्क्युलेट करा. मग बघा, तुम्ही दिवसभरात जे 8 तास काम करतात त्याच्यातले क्वालिटी 3 जरी रिझल्ट आले तरी पैशाचा पाऊस पडणार आहे. आणि म्हणून मला वाटतं 5 कोटीचं घर विकतात, 50 लाखाची 1-2 कोटीची कार विकतात लोक, मोबाईल 1.5 लाखाचा विकतात, टीव्ही 5-5 लाखाचे विकू राहिलेत. एखाद्या मॉलला शॉपिंग गेलं ना तर 1.5-2 लाखाचे शॉपिंग आम्ही सुद्धा जाऊन केल्यात, फक्त राऊंड मारून. एक कॅटेगरी अशी आहे, परंतु पैशाचा प्रॉब्लेमच नाही तिथं. समजतंय का? पैसाच पैसा आहे, फक्त त्यांना राईट प्रोडक्ट पाहिजे, राईट अंडरस्टँडिंग पाहिजे. येस येस. Yes.
चलो ग्रेट सर. सुहास नरवडे सर बोला. नमस्कार सर. सर माझा 83,000चा माझा आणि मुलीचा 17,000 असं 1 लाखाचा पे आउट आला. माझा 4थाच महिना चालू आहे सर. पहिल्या महिन्यामध्ये मी थायलंडचं टार्गेट अचीव्ह केलं. या महिन्यात गोव्याचं केलं आणि 1 लाखाचा चेक आला. वा वा. किती मशीन दिल्या सर? 83 प्लस 17 83,000 माझा आला सर. मशीन किती गेल्या तुमच्या टीम मध्ये? म्हणजे मशीन 5 लाख पे आउट झाले. हे झाले सर म्हणजे पीव्ही झाले 5 लाख PV झाले. मशीन 5 मी गेल्या. स्वतः एक मशीन घेतलं आणि हो सर. ग्रेट ग्रेट ग्रेट. चलो कॉंग्रॅच्युलेशन. बस नेटवर्किंग मध्ये आहेत का सर सुहास सर? हो सर. मग सुहास डेली सर, वर्किंग मध्ये. नाही पहिल्यांदा झालेत का कंपनीमध्ये आपल्या, म्हणजे किती महिने झाले काम हो सुरू? सर. 4 महिने झाले सर. पहिलं टार्गेट मी थायलंडचं तुमचं पहिलं LDB मीटिंग आलो होतो तेव्हा जॉईन झालो. त्याच्यानंतर इथं येऊन आणि थायलंड टार्गेट अचीव्ह केलं सर. एवढा मोठा 15 चेक दिवस. पाहून कसं वाटतंय सर? असं वाटतंय का रिटायरमेंट सगळ्या लोकांना जागा केलं पाहिजे आता? बिलकुल सर. रिटायरमेंट माझं आता 61 चालू आहे सर. 61 चालू आहे. रिटायरमेंटच्या नंतर म्हणजे आता तुम्ही ह्या एज मध्ये इथं येऊन पुन्हा रिस्टार्ट करता, एवढा मोठा चेक काढताय, तुम्हाला असं वाटतं का की या प्रोडक्ट थ्रू लय मोठं काम होईल आता? हो सर 100% काहीच प्रॉब्लेम. मी स्वतः ते मॅक्स घेतलं सर वैयक्तिक. चलो चलो व्हेरी गुड. चलो ग्रेट. यस अनुष्का मॅडम बोला. टीम मधून 10 आयोनायझर गेले तर सेल्फ चेक 2,50,000चा आलाय आणि एक LDB आहे की खाली प्रो गेले आणि सेल्फ मॅक्स घेतले तर 44,000चा आलाय. मग कोणाचं 1,55,000 40,000 असे चेक आले सर. वा वा वा. 2.5 लाख. मला वाटतं हायेस्ट पे आउट किती मॅडम? हायेस्ट काय? हायेस्ट 3,45,000 आहे. वा. म्हणजे आता तुम्ही त्याला जवळ आलात परत आयोनायझर मुळे, बरोबर ना? येस सर ग्रेट. येस. चलो ग्रेट ग्रेट ग्रेट. भरत सर बोला. अर्जुन बोला सर. अर्जुन सर बोला. नमस्कार सर. मी प्रो घेतलाय मशीन आणि मॅडमचा चेक आमचा 69,000 निघाला आणि माझा 17,000 पेमेंट निघालाय. तर खालून पण टीमचं काम केलं त्यांनी आणि मी प्रो घेऊन माझ्या वरती 17,000 आणि त्यांच्या 69 असं 50% रक्कम तर आमची नक्कीच फिटली सर. खुश आहे आम्ही याच्यामध्ये. दोनच मशीन मध्ये का एका मशीन मध्ये? एका मशीन मध्ये. एक मशीन घ्यायचंय सर पण मग थोडंसं तिथं थोडंसं सुरक्षिततेचा विषय हॉस्टेलला घ्यायचंय ते तर मी घेणार आहे ते नंतर. अर्जुन सर एवढे पैसे पाहून कसं वाटतंय? मशीन तर लयच भारी आहे गरजेचं, पण पैसे पाहून कसं वाटतंय? छान वाटलं सर. मला 30 वर्ष झाले. मला एवढं पेमेंट पाहायला भेटलं घरामध्ये. मला जरी 1.5 लाख रुपये सॅलरी आहे मला 31 वर्ष सर्व्हिस करावी लागली. आता 3 वर्ष 4 वर्षात एवढं पेमेंट भेटलं. मला काय वाटतं थाना सर, ह्या महिन्यामध्ये ना लोक 2-2, 3-3, 4-4, 5-5 पट पेमेंट काढणार आहे लोक. म्हणजे पुढच्या मीटिंग मध्ये मला ऐकायला येईल 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 8 लाख आकडे ऐकायला बसलेत. सर 1 लाखाच्या खाली मला वाटतं आपल्याला बोलणं अलाउडच करायची वेळ येणार. आज आहे ना सर मीटिंग घेतली आणि मीटिंग मध्ये जेव्हा पे आउट ऐकले ना सर मी स्वतः शॉक झालोय. म्हणजे पहिल्याच महिन्यात शेवटच्या फक्त 10-12 दिवस तर आपलं रिअल काम झालंय. कारण मागच्या महिन्यात जर बघितलं डेटा यायला अपलोड व्हायला लोकांना अंडरस्टँड व्हायला 16-17 तारीख गेली आणि त्यानंतर 28 म्हणजे फक्त 10-12 दिवसातलं काम आहे सर. 10-12 दिवसाचं काम आणि 4-5% नॉलेज बस. आपल्याकडे दिसायला लागलेत. तोपर्यंत आपल्याकडे डेमो किट पण नव्हते. आता डेमो किट वगैरे पण आल्यात सगळ्या. आणखीन घ्या पटपट रिव्ह्यू. राजेश सर बोला पटकस. हा सर मी हायएस्ट पे आउट घेतला आता 1,37,000चा आला त्याच्यामध्ये या महिन्यामध्ये. म्हणजे तुमच्या सनेजचं हायेस्ट पेमेंट आहे आतापर्यंत इंडस्ट्रीमध्ये. येस येस सर. म्हणजे सिंगापूर लागलं, दुबई लागलं, बँकॉक लागलं, आणि काहीच झालं नाही. आयोनायझरने तुम्हाला पप्पी घेतली येऊन तुमची. वा. म्हणजे आयोनायझर मुळे बरेचसे चेंजेस सुरू झाले सर. बघायला म्हणजे जवळपास 5च मशीनी गेल्या टीमच्या माध्यमातून. चला मग राजेश सर ह्या महिन्यात 5 नाही, या महिन्यात कमीत कमी 25 टार्गेट करा. बघा चेक 50 प्लस सर. 50 प्लस रेडी झाले. शेअर केले टाले होणे चाहिए बॉस. मग कंपनीला आम्हाला तर मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटचा प्लांट टाकावं लागेल आम्हाला आपल्याला. येस सर येस 100%. आता शेअर आता जागे होणार आहे. वाघ आता जागे होणार आहे. ते सुरुशाली मॅडम बोला. सर 6 आयोनायझर दिले ह्या मंथ मध्ये फेब मध्ये. फक्त 3 दिवसाचं काम होतं सर. 1,55,545 पे आउट आले. तुमचा पण हायेस्ट चेक कसा नेतचा? हो सर हायेस्ट चेक. बघा चेहऱ्यावरती स्माईल दिसू राहिली, तो जोश दिसू राहिला. लय मेहनत केली आहे आणि देवाने राईट गोल्डन पिरियड दिलाय आता. आणि सर ह्या मंथ मध्ये 5 लाख प्लस टार्गेट आहे सर पे आउट घ्यायचं. वा व्हेरी नाईस. मॅक्झिमम सनेज आयोनायझर द्यायचे सर मॅक्झिमम. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. चलो प्लॅनिंग केलंय. प्राऊड ऑफ यू प्राऊड ऑफ यू. 3 दिवसात 1.5 लाखात चेक. म्हणजे इमॅजिन करा दिवसातले 30 दिवस काम केलं तर काय होईल. येस भरत सर बोला.
मी नागपूरहून बिलॉंग करतो सर. तर मागे सरांची मीटिंग झाली आयोनायझर बाबत, तर माझी इच्छा झाली मी यावेळेस खर्चामध्ये मी पण घेतला आयोनायझर. आता या पिरियडला माझा पेमेंट निघाला सर 30,000. वा ग्रेट. ओके, ग्रेट. ग्रेट. चलो 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 कॉंग्रॅच्युलेशन सर. ग्रेट. चलो. येस सर, गुड मॉर्निंग. कळमधून बिझनेस बिलॉंग करतो सर. सर चार दिवसात सर बघायला गेलं सर, पूर्ण 4 दिवसात कमीत कमी आज आयोनायझरमुळे सर 5 आयोनायझरमुळे 1,63,000 रुपये घरात आले सर. 1,63,000. बापरे. आणि गोवा पण झाला तुषार, बरोबर ना? गोवा पण झालाय सर. हो, फक्त सर पॉवर ऑफ आयोनायझर सर. आणि तुषार म्हणतो सर की मार्केट में फॉग चलता है लेकिन हमारे पास मैक्स चलता है. 100% सर. प्रो दिलाच नाही सर, प्रो दिलाच नाही अजिबात. सगळ्या हाय क्लास मध्ये सर मॅक्सच देणार सर. ऑलरेडी सर आता पण मॅक्सची तयारी जोरात चालू आहे सर. धिंगाणा सर. ग्रेट ग्रेट ग्रेट. चलो अभिनंदन अभिनंदन. सविता गुळवे मॅडम बोला पटकन. तर मी घेतलं म्हणजे वाटलं नव्हतं इन्कम डेमो बघितला म्हणून वाटलं स्वतःच्या घरात पहिलं आलं पाहिजे. आणि ज्यांना प्लॅन दिले ते तर फॉलोअप मध्ये फक्त होम मीटिंग ठेवली मशीन आल्यावर घरी, आणि टीम मध्ये 5 गेले आणि 2 आमच्याच घरात घेतले, एक मॅक्स आणि एक प्रो. तर त्यांचा चेक आलाय 50,000, माझा आलाय 83,000. आणि इतकं भारी वाटतंय ना म्हणजे. वाह. चलो ग्रेट 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 ग्रेट. चलो अभिनंदन अभिनंदन. ओके. इथे एक अशोक दास, आपका चेक कितना है? ये सर टीम में से पूरा गया तो 6 आयनाइजर गया है और 4 मैक्स है और 2 प्रो है. ओके. और टोटल इनकम 1,61,000 आया और टीम में से ज्यादा इनकम आया. जिन्होंने ऑर्डर डाला उनका इनकम आया. किसी का 50,000, 1,61,000 आया और टीम के भी बड़े बड़े पे आउट निकले होंगे. हाँ, मेरा डाउनलाइन में जैसे 1,14,000 15,000 का पेमेंट आया, किसी का 50,000. वो भी वाह. टीम में ज्यादा पेमेंट आया. मतलब जो ले रहा है वो भी कमा रहा है, वो दे रहा है वो भी कमा रहा है, नीचे भी कमा रहे, Yes, मिडिल sir. भी कमा रहे, हायर भी कमा रहे. चलो सर, नेक्स्ट. लास्ट 26, 27, 28 को 3 दिन में बिजनेस किया मैंने. हाँ, अभी इस महीने में 30 दिन करना है अशोक दास सर. डन. यस सर, यस सर. चलो इधर राठोड सर बोलेंगे, तुलसीदास राठोड सर फास्ट. सनेज मध्ये मला 10 महिने झाले आणि आता आपला जो पुण्याचा प्रोग्राम झाला होता तिथे फर्स्ट गोवा अचीवर आपले आले होते तिथे. त्याच्यानंतर आतापर्यंत 5 गोवा अचीवर आपण पूर्ण केलेले आहेत. म्हणजे मागच्या महिन्यात 5 गोवा अचीवर केलेले आहेत. माझं जे पेआउट होतं डिसेंबरचं हायेस्ट 78 होतं. आताच मागच्या महिन्याचं 1,36,000चं पेआउट आलंय. आणि सगळ्यात महत्वाचं 3 लोकांना 80,000 हजाराचे पेआउट आलेत सर. आणि एक सिंगल एलडीबी आहे ज्याचं 46,000चं पेआउट आहे. अरे बापरे. म्हणजे मला वाटतं राठोड सर तुम्हाला पण पहिल्यांदा जेवढे मोठे हायेस्ट पे आउट टीम मध्ये तुमचं बघितलं असेल तुम्ही. हो, सनेज मध्ये तर आता सर मला 10 महिने झाले, त्याच्यामुळे माझं हायेस्ट पेआउट 78,000 होतं जे डिसेंबर महिन्याचं क्लोजिंग केलं आपण. थायलंडचं 16 अचीवर काढले सर त्यावेळेस. आणि आता इथं किती निघलं हायेस्ट? आता 1,36,000. मग तर आता तर लई मोठा धमाक झाला. थायलंडचा पण पप्पा आला आपल्यासाठी. हा तर विदाऊट टार्गेट कार्यक्रम होऊ शकतो. आणि मला वाटतं गोवा अचीव पण काढले नसतील काही लोकांनी तरी इन्कम येत. आता ह्या महिन्यात तर गोवा प्लस आयोनायझर आहे. विचार करा काय होणार आहे. खतरनाक होणार आहे सर. नक्कीच. चलो कॉंग्रॅच्युलेशन सर. ग्रेट. आज आम्ही एक मीटिंग घेतली. आम्ही सिल्वर स्टार अबो लोक एकत्र होतो, 80 लोक. जसं मी बोललो ना की जे पेआउट मी ऐकले, एकाने स्वतःचं मशीन घेतलंय, खाली टीम मध्ये एक मशीन विकलंय सर. 49,500चा चेक आहे. एक व्यक्ती ज्यांनी फक्त सेल्फ मारलंय, काही बाकीचा बिझनेस केलाय, 36,000चा पेआउट आहे. त्यानंतर 22-24 हजारावाले तर खूप आहेत ज्यांनी एक आयोनायझर फक्त विकलंय किंवा घेतलंय आणि टीम त्यांचे स्वतःचे 22,000, 24,000, 25,000 असे चेक आहेत. त्यानंतर 3 आयोनायझर विकले तर सर 82,000चा चेक आहे. त्यानंतर 6 आयोनायझर विकले 1,55,000, 10 आयोनायझर विकले तर 2,56,000, 2,50,000. म्हणजे ओव्हरऑल जेव्हा मी ते ऐकत होतो ना सर, आपण जे कॅल्क्युलेशन सांगतो ना की 10% इन्कम 10% इन्कम, हे कॅल्क्युलेट केल्यानंतर सर ते कुठं ब्रेक होऊन गेलं कळत पण नाही आपल्याला. म्हणजे 15, 16, 17, 18% लोक 20% इन्कम गेलेत. खतरनाक सर. म्हणजे एवढे पेआउट आणि म्हणजे सगळेच पेआउट वरती एवढे खुश होते ना आज सर. आम्ही आज 80 जण होतो. 80 जणांनी आम्ही ठरवलंय की या महिन्यामध्ये 500 आयोनायझर विकणार आहेत आम्ही. 500. बापरे. चला आणखीन कोणाला बोलायचंय? व्हेरी नाईस सर, व्हेरी गुड. आणखीन कोण राहिलं इथं? काळे मॅडम हात वर करतायत. लीडर्सनी सर केलं मी आता. बोलली.
मी बोलली, पण मला नाही का पुन्हा एक सांगायचं, डाऊनलाईन मध्ये एक लेडीज आहे ना सर, रोजाने काम करायची. त्या लेडीजला फक्त आयोनायझरचे नाही का, ज्यावेळेस आपली फर्स्ट टाइम एक मीटिंग झाली, खूप म्हणजे 12-12:30 पर्यंत चालली होती ती मीटिंग. ऐकून त्यांनी आपलं मॅक्स प्रो घेतलेलं. त्यांचं सुद्धा घरामध्ये मिस्टरांच्या आयडीवर आणि त्यांच्या आयडीवरती 36-38 हजारचं पेमेंट आलेलं सर, दोघांचं मिळून. आणि किती रुपये रोजाने कामं करायची त्या? त्या 300 रुपये रोजानी सर. म्हणजे 9,000 महिना. हो. म्हणजे ते पण खाडे बिडे पकडले तर 7-8 हजारच पडत असेल. येस सर. ही सगळ्यात आणि मोठी अचिव्हमेंट पोरांना आपण, की आपल्या गरीबातल्या घरात लोकांना आपण पैसे येऊ राहिले त्या गोष्टीमुळं. येस सर. आणि मी माझ्या स्वतःचा चेक घेतलाच सर, पण टीम मध्ये जर मी आज पूर्ण कॅल्क्युलेशन केलं ना, 3.5 लाखापर्यंत पेआउट दिलेले सर. व्हेरी नाईस. चलो, स्वतः घेतला हाच वाटतं, पण लोकांनी पण पेआउट घेतलेले. खूप छान. व्हेरी नाईस. अश्विनी मॅडम बोला फास्ट. येस सर. 1,18,000चा चेक आलाय सर मध्ये, आणि 3 आयनायझर हे केलं ते टीम मध्ये, आणि तुमचा मुलीच्या पण नावावर हायेस्ट चेक आहे का आता हा? सर हायस्ट चेक मागच्या ह्याचा गोवा टार्गेट झालेलं 1,63,000 आहे सर. वाव, म्हणजे ऑलमोस्ट त्याच्या टच आलात पुन्हा. हो. आणि चलो. मुलीच्या नावावर एक आयनायझर टाकलं, तिला पण 18,000चा चेक निघाला सर. आणि टीम मध्ये पण मॅडमला 49,000 मिळून चेक सांगायचा कधी पण, दोन्ही मिळून पटकस, म्हणजे ज्याच्यामुळे मोठा चेक अंडरस्टँड होतो लोकांना. घरातच इन्कम येते ना, कसं काय आहे ना, पण ते घरातच येते. येस सर. येस. चलो, इथं वैशाली कोळी मॅडम आहेत. फास्ट बोला मॅडम. माझे लेग मधून 3 आयोनायझर गेल्यात सर. एक प्रो आणि दोन मॅक्स. ओके. मला 55 लाख चेक आलाय सर. 55,000. 55,000 चेक आलाय. अभिनंदन. सगळ्यात मोठा चेक असेल मॅडमचा पण. यस यस यस. चलो, इथं दीपाली मॅडम दिसतात. एक दीपाली मॅडम. हा सर, मी स्वतः मॅक्स खरेदी केलं आणि माझ्या टीम मध्ये एकाला दिलं, तर माझं पेमेंट मुलीचं माझं म्हणून टोटल 67,000 आलं सर. आणि हायस्ट चेक आला सर माझा. तुम्ही जे नेहमी म्हणता की सनेज मिळता मला चाहिए, सही आहे सर. वा, आता तुम्ही पकडायला रेडी आहेत, बरोबर ना? चलो, अभिनंदन. येस सर. येस सर. चलो, राजेश सोनवणे सर बोला फटकस. हॅलो सर, मी एक आयोनायझर घेतलं आणि माझा चेक 34,000 रुपये आला. तुमचा पण चेक लय दिवसातून मोठा आला असेल मग सर. नाही, पहिला 51,000 आलता, त्याच्यापेक्षा टचला आलोय. टचला आलेत म्हणजे एकच आयोनायझर मुळे. एकच आहे. एक आयोनायझर काळ विकून आहे ना अमोल सर, लोकांनी आहे ना 46, 42, 38, 35 असे पेमेंट घेतलेत. कारण की आयोनायझर प्लस सनेज कॉर्नर, होम शॉपी, बास्केटवर पण कामं केले पाहिजेत आपण बाकीच्या प्रोडक्ट सोबत पण, ज्याच्यामुळे साईड व्हॅल्यू वगैरे कव्हर होतील लोकांची. येस येस. चलो, इथं सोमीनाथ सर बोला फास्ट. येस सर, थोडं ट्रॅव्हलिंग होत होतं. तर सर 40 दिवस झालं सनेज करतोय आणि 2 आयनायझर गेले. परत 500 PVचा थोडासा लॉस कमी पडले गडबडीने, पण 57,000 रुपयाचा चेक आहे. ऍक्च्युअली तसा 62,000 रुपयाचा चेक आला असता. चलो, व्हेरी नाईस व्हेरी नाईस. टीम मध्ये कुणाचे चेक सर आयोनायझर विकल्यामुळं? सर लीना केळकर मॅडम आहेत, त्यांचं मला वाटतं 45,000 रुपयापर्यंत चेक आहे. 2 आयनायझर दिले ते. वाव, चलो, ग्रेट 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 ग्रेट. इथं जेजुरकर मॅडमला बोलून देऊया आपण. सर, लास्ट टाइम तुम्ही जी मीटिंग घेतली होती ना, हा तर त्या मीटिंग मध्ये बघा माझे मिस्टर तुमच्याशी बोलले होते. हा त्यानंतर माझे मिस्टर पुन्हा निगेटिव्ह होऊन मला म्हटले नाही घ्यायचं, हा. पण तरी मी ते घेतलं आणि माझा ह्या महिन्याचा माझे 3 आयडी मिळून 36,570 चेक आलाय सर. मग चेक आल्यावर कसं वाटलं मिस्टरांना? भारी वाटलं सर त्यांना. आता तुम्ही त्यांना म्हटलंय की जेव्हा मिनल मॅडम येतील ना, तेव्हा आपण इथं होम मीटिंग ठेवायची आहे. चला चला, ग्रेट 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 मॅडम. आता तुम्ही स्ट्रॅटर्जी करा. 36,000 नाही 3.5 लाखात चेक काढायचे आता तुम्हाला. मला असं वाटतं लिडरचं सगळं टॉक झालाय. ज्यांनी फक्त बघत राहिले, तुम्ही बघतच राहा. ज्यांनी खरंच काम केलं, सिरियस होऊन ऍक्टिव्ह केल्या, ते लोक रोकडा छापणार. याच्यातले पण काही लोक आहेत ना, फक्त बघतच राहणार अशा टाळ्याबाजीत. मला नाही जमणार, देव म्हणणार तसाच तू. पण याच्यातले असे काही वाघ असतील, ते म्हणणार सर चला हम भी रेस में दौडेंगे वो जिंदगी बनाएंगे बॉस. काही लोक आहेत ना अमोल सर, नाही सुधारणार जिंदगीमध्ये. त्यांना आहे ना गरीब जन्मलेत, गरीब जगायचे, गरीब मरायचे. ज्यांनी जन्म दिला त्यांना गरिबीत मारायचे, ज्यांना जन्माला घातले त्यांना पण गरिबीतच मारायचे. आणि याला जबाबदार होल अँड सोल या मीटिंग मध्ये लोक असतील, जर पैसे नाही कमवले तर. समजतंय का? याच्यापेक्षा शॉर्टकट भगवंत देऊ शकत नाहीत. कुठलाही अल्लाह, बुद्ध, पैगंबर, जिजस, राम, कृष्ण तुम्हाला घरात पैसे आणून देणार नाहीत.
संधी देतात, त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे. राईट और रॉंग? येस येस